नगर शहरात पोलीस दलात धक्कादायक प्रकार. महिला कर्मचाऱ्यावर सेवा नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार. अहिल्यानगर शहरातील पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निलिमा दहिमिवाळ या सध्या पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असून त्या शासकीय सेवेत असताना खाजगी विमा व्यवसायात कमिशनच्या आधारे कार्यरत असल्याचा आरोप मुकेश करबरे राहणार बालिकाश्रम रोड अहिल्यानगर यांनी केलाय. शासकीय पदाचा वापर करून खाजगी लाभ घेतल्याचा संशय व्यक्त करत महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय. या संदर्भात संबंधित प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी व दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी करबरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. दरम्यान या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास कुटुंबांसमवेत उपोषण करण्याचा इशारा करबरे यांच्या पत्नीने प्रसार माध्यमांशी बोलताना दिलाय. नमस्कार, मी वंदना मुकेश करबरे. आज SP साहेबांपाशी महिला पोलीस कर्मचारी निलिमा मच्छिंद्र दहिमिवाळ हिच्या विरुद्ध तक्रार घेऊन आलेली आहे. ती महिला पोलीस असून सुद्धा मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये खाजगी रित्या काम करती ॲडवायझर म्हणून. तिला सेवा नियमांचा उल्लंघन करून सुद्धा तिच्यावर काही कारवाई करण्यात यावी हे निवेदन घेऊन आलेले आहे. ती सगळे बेकायदेशीर काम करती आणि तिच्यावर तिला महिला पोलीस असून ती पदाचा गैरवापर करती आणि सतत आम्हाला पण मानसिक त्रास देते. आमच्या घरी येऊन शिवीगाळ करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. तिने माझ्या पतीविरुद्ध पण खोटे गुन्हे दाखल करती. माझ्या मुलांवर सुद्धा तिने खोटे गुन्हे दाखल केलेले आहे. ती पोलीस असून तिचे सर्व गुन्हे दाखल करून घेतले जात आहे आमच्या विरुद्ध. आमचे म्हणणे ऐकून घेत नाहीये पोलीस स्टेशनमध्ये. मग त्यांनी तुमच्यावर गुन्हे दाखल केले, तुम्ही समजा वाद झाला, मग तुम्ही पोलिसांना मागणी नाही केली का की त्यांच्यावर? आम्ही मागणी केलेली आहे, निवेदन त्याबद्दल दिलेलं आहे, पण ज्यावेळेस आम्ही तिथे जातो ते आमचं ऐकून घेत नाही. आम्हाला तिथून पाठवून देतात ते. आता SP साहेबांना भेटले तुम्ही, SP साहेबांना काय सांगितलं? आता मागणी काय आहे तुमची मुख्य? तिने शासकीय सेवा नियमांचं उल्लंघन केलेलं आहे, तर तिच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी ही मागणी आहे. आणि ती जी आम्हाला त्रास देत आहे, ते खोटे गुन्हे दाखल करत आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे. आता ती शासकीय सेवेत आहे तुम्ही म्हणताय, ती खाजगी एजंटचं पण काम करते, याबाबत काय पुरावे वगैरे आहे? आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. तिचा आय कार्ड आहे, तिचा कोड पण आहे, एजन्सी कोड पण आहे तिचा. तिला एजन्सी कोड पण प्राप्त झालेला आहे आणि ती कमिशन पण घेत आहे. ती सर्व सेवा नियमांचं उल्लंघन करते. तिला वाटतं मी पोलीस आहे तर माझं कोणीच काही करू शकत नाही, त्याचा ती गैरफायदा घेते. आता जर कारवाई नाही झाली तर तुम्ही पुढची भूमिका काय करणार? म्हणजे काय पुढची? आम्ही सर्व कुटुंब आता आत्मदहन करणार आहेत, कारण हे आमच्यावर खूप अन्याय होत आहे. ती पोलिसाचा खूप फायदा घेऊन आम्हाला खूप त्रास दिलेला आहे तिने. SPंनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? SP साहेबांनी आता त्यांनी फक्त अजून आमचं निवेदन घेतलेलं आहे. ते म्हटले बघू आपण नंतर. ती फक्त आम्हाला त्रास देत नाही, त्यांच्या शेजारच्यांवर पण तिने खोटे गुन्हे दाखल केलेले.